आपण सगळेच बोलतो, ऐकतो, वाचतो, लिहितो, पण या सगळ्याच्या मागे जी कौशल्य आहेत त्यांचा आपण कधी इतका खोलवर विचार केला आहे का? भाषिक कौशल्य विकास या अभ्यास साहित्याच्या आधारावर आज आपण प्रभावी संवादाचा नेमका पाया काय आहे हेच उलगडून पाहणार आहोत. अच्छा, कधी असं झाले की आपल्यासोबत की आपल्याला बोलायचं एक असतं आणि समोरची व्यक्ती त्याचा अगदी वेगळाच अर्थ घेते? असे गैरसमज टाळण्यासाठीच ही भाषिक कौशल्य प्रचंड महत्वाची ठरतात. चला तर मग ती नेमकी आहेत तरी काय तेच बघूया. चला तर सुरुवात करूया या भाषिक कौशल्यांची ओळख करून घेण्यापासून. एक लक्षात घ्या, या फक्त काही शाळेत शिकायच्या गोष्टी नाहीत, तर आपल्या रोजच्या आयुष्याचा, आपल्या जगण्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही भाषिक कौशल्य म्हणजे आपल्या कम्युनिकेशनच्या टूलबॉक्समधली हत्यारं आहेत. म्हणजे बघा, ऐकणं, बोलणं, वाचणं आणि लिहिणं या 4 हत्यारांचा वापर करून आपण प्रभावीपणे संवाद साधू शकतो. हे अभ्यास साहित्य नेमकं याच 4 मुख्य कौशल्यांवर भर देतं, जी एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आपल्याला जन्मतःच मिळत नाहीत, तर ती सततच्या सरावाने, प्रॅक्टिसने आपल्याला विकसित करावी लागतात. आता ही कौशल्य समजून घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्यांची 2 गटांमध्ये विभागणी करणं. पहिला गट आहे ग्रहणाची कौशल्य, म्हणजे अशी कौशल्य ज्यांच्यामुळे आपण माहिती आत घेतो, आत्मसात करतो. चला मग श्रवण आणि वाचनाबद्दल थोडं अजून जाणून घेऊया. सगळ्या कौशल्यांमध्ये श्रवण हे सर्वात पहिलं आणि सगळ्यात मूलभूत मानलं जातं. हेच तर भाषा शिकण्याचं प्रवेशद्वार आहे, नाही का? विचार करा ना, आपली भाषा शिकण्याची सुरुवात होते कुठून? तर एक बाळ म्हणून आईचा आवाज ऐकण्यापासून. ऐकणं म्हणजे फक्त कानावर शब्द पडणं नाही, तर त्याचा अर्थ लावण्याची एक सक्रिय मानसिक प्रक्रिया आहे ती. म्हणजे बघा, वर्गात शिक्षकांचं लेक्चर लक्ष देऊन ऐकणं किंवा बोलताना समोरच्याच्या आवाजातील भावना ओळखणं, या दोन्ही गोष्टींसाठी एकाग्रता लागते. आता माहिती मिळवण्याचं दुसरं महत्त्वाचं कौशल्य म्हणजे वाचन. मग ते पुस्तक असो किंवा एखादा लेख. वाचनामुळे फक्त आपलं ज्ञानच नाही वाढत, तर आपली विचार करण्याची शक्तीसुद्धा वाढते. आणि एक गंमत आहे, चांगलं वाचल्याशिवाय ना चांगलं लिहिता येत नाही, हे खरंय. कारण प्रभावी वाचनामुळे आपला शब्दसंग्रह वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या लेखनावर दिसून येतो. बरं, आतापर्यंत आपण माहिती आत कशी घ्यायची हे पाहिलं, पण तेवढंच पुरेसं नाहीये. आता आपण त्या कौशल्यांबद्दल बोलूया ज्यांच्यामुळे आपण आपले विचार आणि भावना व्यक्त करतो, म्हणजेच अभिव्यक्तीची कौशल्य, भाषण आणि लेखन. संभाषण कौशल्य तर आपल्या सामाजिक जीवनाचा जणू कणाच आहे. आपले विचार स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने मांडता आले ना, तरच आपण इतरांवर प्रभाव टाकू शकतो. त्यासाठी चांगला शब्दसंग्रह आणि स्पष्ट उच्चार खूपच महत्त्वाचे ठरतात. मग ते वर्गात प्रश्नाचं उत्तर देणं असो, मित्रांशी गप्पा मारणं असो किंवा स्टेजवर भाषण देणं, या सगळ्याच प्रसंगांमध्ये प्रभावी संभाषण आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच ओळख मिळवून देतं. आणि मग येतं अभिव्यक्तीचं सर्वात टिकाऊ माध्यम, ते म्हणजे लेखन कौशल्य. बोललेले शब्द तर हवेत विरून जातात, पण लिहिलेले विचार कायम राहतात. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात याला इतकं अनमोल स्थान आहे. निबंध लिहिण्यापासून ते परीक्षेतील उत्तरं लिहिण्यापर्यंत प्रभावी लेखनासाठी 3 गोष्टी खूप आवश्यक आहेत: शुद्ध लेखन, पक्क व्याकरण आणि विचारांची सुसंगत मांडणी. तर हा आहे सगळा खेळ. ऐकणं आणि वाचणं हे झालं आपलं इनपुट, आणि बोलणं व लिहिणं हे झालं आपलं आउटपुट. जो एक चांगला संवादक असतो तो या दोन्हीमध्ये अगदी अचूक संतुलन साधतो. ठीक आहे, तर आपण ही 4 कौशल्ये कोणती आहेत आणि ती कशी काम करतात हे पाहिलं. पण खरा प्रश्न हा आहे की यांच्या विकासावर इतका जोर का दिला जातो, याचं महत्त्व काय आहे? चला आता ते पाहूया. अभ्यास साहित्य हेच स्पष्ट करतं की या कौशल्यांवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे फक्त परीक्षेत चांगले मार्क मिळवणं नाही. याच्यामुळे आपले सामाजिक संबंध सुधारतात आणि करिअरमध्ये यशस्वी होण्याची शक्यताही कैक पटीने वाढते. आणि या सगळ्याचा सारांश या एका वाक्यात आहे: ही 4ही कौशल्य वेगवेगळी नाहीत, तर एकाच गाडीची 4 चाकं आहेत असं समजा. एक प्रभावी संवादक बनण्यासाठी या 4ांमध्ये संतुलन साधणं अत्यंत आवश्यक आहे. पण जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आजच्या या डिजिटल जगात जिथे आपण लिहितो कमी आणि ऐकतो किंवा पाहतो जास्त, अशा वेळी ह्या 4 कौशल्यांपैकी कोणतं कौशल्य जास्त महत्त्वाचं आहे असं वाटतं? यावर नक्की विचार करा.